नमस्कार मंडळी, हॅपी फ्रायडे. हॅपी फ्रायडे. काय करतोय तू? मी चालू केला व्हिडिओ. अरे मी जरासा हा टेबल आवडतोय. आज गबाळ झालाय थोडं टेबलवरती, खूप काय काय त्याच्यावरती. सो मग मी तो आवडत बसलोय. काय काय कुठे कुठे ठेवायचं बघत होतो मी. बघा वल्लभची वर्क स्पेस. वर्क स्पेस वरती काय काय खूप सारे टॉईज आहेत आमच्या वर्क. खूप सारे नाही आहेत अजून, जरा कमी आहेत. आमच्या. मला इथे असं वरती काहीतरी इथे छान लावायचंय. लावूया की आपण. मला तिथे सगळे हॉट व्हील्स ठेवायचे. अगं बाई, सगळ्यात मेन गोष्ट आहे माझ्याकडे, ती मीच दिली आहे. सी दिस. असं आम्हाला थोडस काय म्हणतात, असे बॉईज थिंग्स असतात ना, मला सुचतच नाही ह्याला गिफ्ट काय द्यायचं. त्यामुळे ह्याला PS5 दे. देऊ ते पण देऊ. काय देणार ना पोरांना दुसरं? पोरांना गिफ्ट देणं इज अ जग प्रसिद्ध प्रश्न. आपल्या पोरींना कसं खूप काय काय असतात गोष्टी गिफ्ट द्यायला. तू काही देऊ शकतो. लिपस्टिक देऊ शकतो, हेअरबँड देऊ शकतो, स्क्रंची आहे, ड्रेस आहे, वन पीस आहे. झाला का तुझं? 100 गोष्टी आहेत पोरांना द्यायला. बोलू देत नाही यार. ही पोरगी म्हणजे ना, बोलायला सुटली ना, ती शताब्दी ट्रेन असते ना, एकदा सुटली की सुटली. मागचं पोस्टर निघालंय, ते लावावं लागेल. लावूया. बरं, मी एवढ्या वेळ ह्याच्यासाठी थांबलेले आणि आता जेवायचे आपण पटकन. आज पुऱ्या आहेत, तिखट पुऱ्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्या गरम करू आपण थोड्या मस्त. कशाला गरम आता, मी अशीच खाणार आहे. मस्त झाली. छान झाली पुरी. छान नाईस. छान लागेल त्या भाजी सोबत. आई मस्त झाली आहे पुरी. सो आम्ही थोड्या वेळापूर्वी लॉग ऑफ केलं, जेवण झालं आणि नंतर आमचा प्लॅन होता की एखाद्या कॅफेमध्ये जायचं आहे किंवा जस्ट एक ड्राईव्ह करून यायची आहे. आणि हिने बघा नवीन काम काढलंय. उगाचच काही ना काहीतरी काम नाहीये ते. हा, मी दाखवतो तुम्हाला काय केलं हिने. काही नाही एवढं वेगळं की हे बघ, टिंग टिंग, मिरची. कोथिंबीर आहे ती. ओ सॉरी, कोथिंबीर. ही सगळ्या डब्यांवरती नावं लिहित बसली आहे आणि टाइमपास करत बसली आहे. टाइमपास नाही, इट्स नेसेसिटी. किती क्यूट आहेत हे आता दिसणार नाहीये ह्याच्यावर, पण ह्याचे ना शेप्स आहे बघ. हे शेप्स किती क्यूट आहेत. तर मिरचीला मी असा मिरची सारखा शेप घेतलाय. लिंबूचा ली पहिली ना. मी इंग्लिश मध्ये पण लिहितेय, मराठीत पण लिहितेय. तुम्हाला शाळेत काय शिकवलं, पहिली की दुसरी? तू कोणत्या शाळेत होतीस ते सांग ना सगळ्यांना. कोणालाच माहित नाही अजून तू कोणत्या शाळेत होतीस. त्यांचं फक्त इंग्लिश स्कूल नावात होतं, पण ते स्कूल मराठी स्कूल होतं. त्यांना काही सब्जेक्ट होते ते इंग्लिशमध्ये. तू गया बेटा. लिंबू लिहून दाखव मला आधी, मग मी बघ. लिंबू येतं मला लिहायला. पहिली ल ला पहिली वेलांटी आणि बूला कुठला उकार, पहिला दुसरा बघ ना, लिहून दाखव मला. यार लिही लवकर. मी मराठी तर मी कॉलेज नंतर आता मराठीत लिहितेय. दुसरा लिहिला मी. तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी बरोबर लिहिलंय की चुकीचं लिहिलंय. गुड मॉर्निंग गाईज. मी आता जस्ट उठलोय आणि काल फ्रायडे नाईट असून सुद्धा आम्ही काहीही प्लॅन केला नाही. सगळे कामं करून झोपून घेतलं आणि आता बाहेर एवढं छान वातावरण झालंय. मस्त पाऊस पडतोय आज पुण्यात. बंद कर ना यार पडदा. आणि ही असं करतीये. झोपू देत काय, आपल्याला बाहेर पण जायचंय. उठ लवकर. 10 मिनिटं. काय नाही, 10 मिनिटांनी वगैरे काय नाही, लगेच उठ. 5 मिनिटं. उठायचंय आता. से हाय टू एव्हरीवन. हेलो. माझ्याकडे मॅन आहे, तुझ्याकडे स्पायडर आहे. ते ट्रक्सच बघ ना किती आहेत. 1 2 3 4 इकडे लाईनच लागली. गाडीत खातात गुटखा. टू व्हीलर ते अरे वा. कसा घाणेरड्यासारखा. किती गजून. अरे बापरे. मध्ये बस त्याचा बॅलन्स जातोय. पुढचा असा गाडी हे करतोय, तो मागचा त्या ह्याच्यातच बिझी आहे. हे आणि ह्याच्यात म्हणजे काय काय म्हणाय, कहना क्या चाहते हो. फायनली आम्ही पोहोचलो आता हिंजवडीमध्ये. ते थोडंसं काम होतं म्हणून आम्ही आलोय. खूप भयंकर ट्रॅफिक होतं वाकड एरियामध्ये. तिथे काहीतरी रोडचं काम चालू आहे. आमचे हे 2 छोटे बाळ बघा कसे झोपा खेळतात. हे थांब आमचं बघा आता.
एकत्र घेतोय आम्ही. ओके, घ्या. 1 2 3 गो. जास्त वजन असल्याचा फायदा घेतली होती तिने. श्रुतीला असं लटकून ठेवलंय. आय एम कंट्रोलिंग द सीसॉ. रेडी 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 रेडी. हा, गुड 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 गुड. घे 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 घे. हा होय. थोडक्यात ये विनिंग. अब ये आ गया. हा आता आमचं फेवरेट सॉन्ग Favorite आहे. song आहे. साक्षी, इफ यू आर वॉचिंग दिस व्लॉग, दिस इज फॉर यू. गाईज एक क्वेश्चन आहे. जर स्पायडरमॅन गे असता त्या मूवीचं नाव काय असलं असतं? स्पायडरमॅन गे असला असता तर स्पायडरमॅन कमिंग आउट ऑफ क्लॉजेट. स्पायडरमॅन नसतं तो, स्पायडर किंग असतं. स्पायडरमॅन ब्रँड न्यू जेंडर. भाई आम्ही ऍक्च्युली खराडीला आलोय बाणेरवरून, कारण पुण्यामध्ये एकच डॉल्बी सिनेमा थिएटर आहे आणि आम्हाला स्पायडरमॅनचा असा मस्त एक्सपिरियन्स घ्यायचा होता. मग आम्ही जरा लांब आलोय, आम्हाला फार ट्रॅफिक लागेल. हा, डॉल्बी ऑडिओ वाले आम्ही भरपूर ट्राय केले. डॉल्बी विजन वाला एशियातला फर्स्ट आपल्या इकडे राडीमध्ये. बरोबर. हो, तो ट्राय करायचा होता. आम्ही ऍक्च्युली आधी आलेलो पण धुरंधर बघितला इथे आम्ही, आणि अजून एक कांतारा बघितला. कांतारा अंतराचा एक्सपिरियन्स पण आम्ही कधीतरी शेअर करू. मस्त मस्त होता तो. त्याच्यासाठी सेपरेट एक ब्लॉग लागेल. ऍटलीस्ट एकदा तरी ना, जे असे भारी साऊंड इफेक्ट्स वाले छान मूवीज आहेत ते ट्राय करा. आणि मस्त व्हिज्युअल इफेक्ट्स असतील असे वाले जे मूवीज असतील ना, यू मस्ट वॉच इट हिअर ऍटलीस्ट वन्स. कुठे जायचंय कुठे आपल्याला? जायचंय? अरे तिकडे चला, आपल्याला जायचंय. काय गोल गोल फिरतोय. तिकडे एक्झिट आहे. मिश नाही करायचंय. काही मिस नाही होणार. चलो चलो चलो. हो, चालू झाला. असला बाप आहे हा स्पायडरमॅन माहितीये का? जो फर्स्ट स्पायडरमॅन होता ना, जो टोबी मॅगवायरचा आपण आता बोलत होतो, त्याच्यासारखाच हा पण आहे. सिनेमॅटिक्स पण एक नंबर आहे त्याच्यामध्ये. हो 3D मध्ये एकदम मस्त एक्सपिरियन्स. येस, हो. ते पहिले सिनेमॅटिक्स कसले भारी वाटले ते. ऍक्च्युली असा तो असा झुप झुप झुप. आणि त्यांनी मेन ट्रेलर मध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी दाखवल्या आहेत ना, ते सुरुवातीच्या पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये सगळं संपून जातं. आणि मूवी इट्स समथिंग डिफरंट. खूपच भारी Must केलं watch. त्यांनी मूवी. हा, मस्ट वॉच. आणि जर तुम्ही आधीचे स्पायडरमॅन आणि आधीचं तुम्हाला मार्वल युनिव्हर्स काहीच माहित नसेल तर यू मस्ट वॉच एव्हरीथिंग. चला, बस आता गाडी. येस.